फोटो पाहून आम्ही केलेला आहे. आज गेली 10 वर्ष झाले. 2015ला या बिझनेस मध्ये आलो होतो. त्याच्या आधी नक्कीच सांगेल, माझं नाव अजित सोमवंशी. राहायला जरी दौंडला असलो तर बाय क्वालिफिकेशन बघितलं तर माझं बीएससी केमिस्ट्री, एमएससी एनालिटिकल केमिस्ट्री, पीजी डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये ISO 9001 चा मी लीड ऑडिटर आहे. आणि या कन्सल्ट मध्ये येण्याच्या आधी सिप्ला फार्मास्युटिकल मध्ये 5.5 वर्ष क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला काम केलं आहे. त्याच्या आधी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल मध्ये 2 वर्ष होतो. नियर अबाउट 7.5 वर्षाचा माझा फार्माफिल्डचा एक्सपिरियन्स आहे. 2015 साली 35,000 सॅलरी असताना हा मी बिझनेस मध्ये इन झालोय. हे एवढं सांगायचं कारण असं आहे की बऱ्याच जणांना वाटतं की हा रिकाम टेकड्या लोकांचा बिझनेस. आता मी किती रिकाम असेल तुम्हाला समजून घ्या. सो आमच्याकडे तसंच वाटायचं. आणि नंतर हा बिझनेस पाहायला यायचं रिझन असं आहे, ज्यांनी मला या बिझनेस मध्ये इन्व्हाइट केलं होतं ते आमच्या सिप्लामध्ये मॅनेजर पोस्टला होते, अविनाश सर. नियर अबाउट 60,000 सॅलरी होती. स्टेजवरची एक व्यक्ती आली होती, टेमकेअर फार्मास्युटिकलचे क्वालिटी कंट्रोल हेड, 14 वर्षाचा अनुभव, 1 लाख सॅलरी, प्रकाश चौगुले सर. तर ह्या 2 व्यक्तींना मी पाहिलं, ऐकलं, तेव्हा कळलं आपली 35ची अगरबत्ती लावायची कुठं. ते जर बिझनेस करतात तर मग आपल्याला अडचण काय. म्हणून काही न आडे वेडे घेता डायरेक्ट बिझनेसला इन केलं, कारण वाय काहीच जाणार नव्हतं. आणि तिथपासून जवळपास 10 वर्ष झाले बिझनेस करतोय. सांगायचा हेतू हा आहे, बिझनेस सुरुवात केली, 1.5 वर्ष पार्ट टाइम मध्ये काम केलं. आम्हाला आधीपासून सरांनी सांगितलं होतं, आमचे महागुरू आयरे सर पण सांगतात स्टेपनी म्हणून करा. राईट ना. ठीक आहे म्हटलं, स्टेपनी म्हणून करू. आठवडा 500 येतील या अपेक्षेने केलेला बिझनेस आहे. महिना 2,000 लाईट बिल जाईल, पेट्रोलचा खर्च वाचेल. पण आज जवळपास बघितलं तर 12,000 लोकांची टीम आहे आणि त्याच्या माध्यमातून एक छोटासा इन्कम येतोय महिन्याचा 2.5 ते 3 लाख रुपये. छोटा म्हटलं कारण हे दिग्गज लोक जे उभे आहेत ना, यांची इन्कम ऐकले ना तर तुमच्या पाईपलाईन फुटणार. हा, मी त्यात फार छोटा आहे. तर बघा, सांगायचा उद्देश हाच आहे, या बिझनेस मध्ये इन झाल्यानंतर लाईफ मध्ये खूप चेंजेस झाले. गाडी झाली, बंगला झाला, पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट माझ्या आयुष्यात झाली, माझ्या मुलांचे विचार बदलले. एक उदाहरण देऊ. लाईफ मध्ये बिझनेस चालू केला 2015ला. कधी हॉटेलला जायचा विषय नव्हता, हात काहीच नव्हतं. आणि नंतर जसजसं बिझनेस मध्ये आले, थोडे पैसे यायला लागले, चला हॉटेलला जाऊया, मुलांना घेऊन जायचं. मुलगा नियर अबाउट 2015ला त्याचा जन्म आहे, 3-1 वर्षाचा झाला. आणि गेलो हॉटेलमध्ये बसलो, त्याला खुर्चीवर बसता येत नव्हतं, टेबलवर बसायचा. तिथं बसले, तिथं कांदा देतात ना, हा, तो कांदा तो मोकळा करायचा. आणि ते माझं जे मुलं आहेत माझ्या बरोबर असताना सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायचे, तो कांदा मोकळा करायचा, टेबलवर ठेवायचा आणि तेव्हा म्हणायचा पप्पा वाडी. 4 बांगड्या लावायचा आणि म्हणायचं पप्पा वाडी. आता त्या घासाच्या नरड्याच्या खाली कधी तो जाईल का. पण मित्रांनो, तेच इन्स्पिरेशन घेतलं. आज जवळपास 20 लाखाची क्रेटा गाडी मी या बिझनेसच्या माध्यमातून 2021 पासून वापरतो. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये त्यांनी जे ठरवलंय ती गाडी नक्की घेईल. तर तुमच्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. जय महाराष्ट्र. थँक्यू सर.